गुड मॉर्निंग मित्रांनो, आजही नेहमीप्रमाणे मी कामाला चाललो आहे आणि चालत चालत कामावर पोचतोच आणि कामावर पोचून आपलं काम पिन चालू झालं आहे. आपलं काम चालू आहे त्याप्रमाणे आपले कस्टमर चालू आहे. ते बघा आपला माल लावून चालू आहे. मोकळ्या वेळेत आपल्याला असं काम करावं लागतं. स्टॉक असं लावणं आणि बरंच काही आपल्याला मोकळ्या वेळेत करावं लागतं, म्हणजे नंतर काही गडबड होत नाही. कामावरून आपण आता बाहेर निघालो आहे. असंच गाडी चालू करून आपली थेट इकडं ग्रीन टी पिण्यासाठी आलेलो आहे. मग काही उचलली ग्रीन टी आणि लावली तोंडाला. म्हणलं दत्त महाराजांचं दर्शन घेऊन पुढे निघायचं. दत्त महाराजांचं दर्शन घेण्यासाठी देवाच्या इथे गेलो. दत्त महाराजांना नमस्कार केला व दर्शन घेऊन तिथून थेट रंकाळाच्या इथून थेट गाडी निघाली. गाडी आपली खवळीतून फिरत सरळ त्या मार्गानं डुलत फिरत आपलं चाललं होतं. छान वातावरण, फिरायला खूप भारी वाटतं. कोल्हापूरच आपलं कसं भारी, इथं फिरण्याची वेगळीच मजा. आता आलोय फिरत म्हणलं जाऊया, म्हणलं आईचं दर्शन घेऊया. गाडी सरळ आपल्या आईच्या दर्शनासाठी निघाली व आई महालक्ष्मीचं दर्शन घेऊन जायचं म्हणलं. आपल्या मालावरून गाडी अशी लावली आणि तिथं पार्किंग शोधत होतो. इकडे तिकडे आपले फिरत ते रोड बंद होते. मग कुठे लावायची गाडी म्हणलं. मग दक्षिण दिशेला आम्ही आलो आणि गाडी म्हणलं इथं कुठं तर पार्क करायची आणि आईचं दर्शन घ्यायचं असं म्हणलं. मग काय गाडी इकडं पार्क केली आणि आईच्या दर्शनाला निघालो. मंदिरात जाऊन आईचं दर्शन घेतलं आणि म्हणलं आता मागं फिरूया. आईला हात जोडले, नमस्कार केला आणि आशीर्वाद मागितला आणि तिकडून मागं फिरलो आणि सरळ रियाज मॉलला आलो. पण इकडे तिकडे फिरत होतो. एक मित्र दिसले, थांबा दाखवतो. हे बघा, हे वेगळे आहेत, कालचे नाहीत. इथं पण फिरून कंटाळा आता म्हणलं जाऊया. फिरून भूक पण लागली नाही. मग गाडी सरळ आपल्या राजगुरू हॉटेलकडे वळली. म्हणलं आता राजगुरूला जाऊया आणि जेवूया. आम्ही व्हेज असल्यामुळं व्हेज ऑर्डर केलं, जेवलो आणि मागं फिरलो.